काल ना माझ्याकडून इडली बनवण्यासाठी तांदूळ आणि डाळीचं मिश्रण भिजवण्याचं राहून गेलं. पण गडबडीत सकाळी नाश्ता काय करायचं हे सुचत नव्हतं. तर इथे मी 2 ते 3 वाटी रवा घेतला आहे. तर छोटी वाटी घेतली आणि यानंतर घरामध्ये दहीसुद्धा होतं. ते दही थोडंसं 2 ते 3 चमचे टाकले आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि पाणी थोडंसं टाकून याचं असं बॅटर बनवून घेतलं. तर सुरुवातीला इथे मी मुलांसाठी बनवते. तर आता काय बनवते हे तुम्ही पुढे बघा. तर मस्त असं बॅटर झालं. 15 मिनटं फक्त आपण याला रेस्ट करायला ठेवायचे आणि अगदी थोडासा घरातला जो सोडा असतो तो चिमूटभर सोडा टाकायचे आणि लगेच आपण आप्पे पात्रामध्ये याला आप्पे बनवण्यासाठी घेऊया. तर सगळ्यात आधी ना आप्पे पात्र घ्यायचे आणि आप्पे पात्राला गरम करायचे. यानंतर थोडंसं अगदी किंचित तेल टाकायचे आणि आप्पे पात्रामध्ये आपण जे बनवलेलं बॅटर आहे ते टाकायचं आहे. तर जी लहान मुलं असतात त्यांना कमी तिखट लागतं, त्यामुळे मी माझ्यासुद्धा मुलांसाठी कमी तिखटाचेच आप्पे बनवते. तर हे भाजून आपल्याला घ्यायचे आहेत. तर फक्त 10 मिनटात हे भाजून होतात. खरपूस भाजायचे, दोन्ही बाजूने आलटून पलटून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर जवळजवळ माझे सगळे आप्पे छान प्रकारे भाजले गेलेत. चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे उलट करायचे आणि भाजून घ्यायचं आहे. आता इथे मी आमच्यासाठी बनवते. तर यासाठी थोडासा कांदा चॉपरमध्ये 2-3 कांदे मी कापून घेतलेत. कोथिंबीर टाकली आहे. हिरवी मिरचीसुद्धा टाकायची, ढोबळी टाकली आहे, गाजर टाकायचे. तर तुमच्याकडे जे कोणते भाज्या आहेत ना ते सगळे यामध्ये मिक्स करायचे. मला थोडंसं घट्ट वाटते म्हणून मी किंचित असं पाणी ओतले आणि बॅटर मिक्स केलेलं आहे. आता आप्पे पात्र आपलं गरमच आहे. यामध्ये थोडंसं तेल टाकायचे आणि आपण सुरुवातीला ज्याप्रमाणे बॅटर टाकलेलं आहे त्यानुसार सगळ्या आप्पे पात्रामध्ये आपल्याला हे बॅटर ओतायचं आहे. तर खरपूस असे मस्त आपले आप्पे तयार होतात. नाश्त्यामध्ये तुम्ही घाईगडबडीच्या वेळेला इडली बनवण्यासाठीचं तांदूळ आणि डाळीचं मिश्रण भिजवण्यासाठी विसरला असाल तर हे नक्की एकदा करून बघा, खूप टेस्टी लागतात.